नमस्कार मित्रांनो, मुलांवर संस्कार कसे करावे? मुलं जन्माला घालणं हे जरी फार कठीण काम नसलं तरी चांगले आई वडील होणं हे अतिशय अवघड काम आहे. पालकांच्या मनात नेहमी एक भीती दडून बसलेली असते की आपली मुलं कशी निघतील, ती मोठी होऊन आपल्याशी नीट वागतील की नाही. पण पालकांनो, तुम्ही हे लक्षात घ्या, मुलं ही काही बाजारातून आणलेली वस्तू नाही जी खराब निघू शकते. उद्या मुलं तुमच्याशी कशी वागणार आहेत हे पूर्णपणे अवलंबून असतं या गोष्टीवर की आज तुम्ही त्यांच्याशी कसे वागता. मुलांना तुम्हाला घडवायचं आहे, तुम्हालाच त्यांना आकार द्यायचा आहे. चांगली मुलं घडवण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना, चला तर मग पाहूयात आपण. सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना घालून पाडून बोलू नका. जर तुम्ही सतत मुलांना घालून पाडून बोलत असाल तर तुम्ही मुलांच्या मनातील स्वतःचं स्थान खराब करत आहात. अशाने मुलं तुम्हाला त्यांचे शत्रू म्हणून बघतील आणि तुमचा आदर करणं बंद करतील. मुलांनी काही चूक केली असेल तर त्यांना समजावून सांगा, त्यांना माफ करा. त्यांनी काही चांगलं काम केलं तर त्यांचं तोंड भरून कौतुक करा. मुलांवर असलेले तुमचं प्रेम व्यक्त करताना लाजू नका. मुलांना कुठलीही एक चांगली सवय लावा. त्यांच्या सोबत रोज थोडं अवांतर वाचन करा, चांगलं संगीत ऐका, बागकाम करा, देवापुढे बसून रोज प्रार्थना करा. अशाने मुलांच्या मनावर चांगले संस्कार तर होतीलच, शिवाय तुमच्या प्रती प्रेम सुद्धा वाढेल. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा. विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करा. जेवताना टीव्ही अथवा मोबाईल बघू नका. मुलं घरात असताना त्यांच्या समोर भांडणं अथवा आदळआपट करू नका. कधीही रागाच्या भरात मुलांना असं काही बोलू नका ज्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण होईल. तुम्ही नालायक आहात, तुम्हाला काहीच येत नाही, तुम्ही फक्त खायच्या कामाच्या आहात, असे शब्द मुलांसमोर वापरू नका. सर्वात महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे मुलं ही काही म्हातारपणाची गुंतवणूक नाही. ते स्वतंत्र सजीव माणसं आहेत. त्यामुळे त्यांना स्वतंत्र माणसासारखंच वागवा. त्यांना त्यांच्या अवकाशात स्वतंत्र भराऱ्या मारू द्या. तुमची जबाबदारी त्यांच्यावर लादून त्यांना जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबून टाकू नका. लहान मुलांची काळजी करणं हे प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहेच, पण मुलांना अति संरक्षणात ठेवू नका. त्यांना मोकळेपणाने जगू द्या. या विश्वात जीवन जगत असताना काही धोके प्रत्येकालाच पत्करावेच लागतात. अगदी प्राणी मात्रांची सुद्धा यातून सुटका नाही. लहानपणी आव्हानांना सामोरं जाण्याची त्यांना सवय लागली नाही तर मोठेपणी ते सतत गोंधळलेल्या अवस्थेत राहतील. त्यामुळे पोहणे, झाडावर चढणे, सायकल चालवणे, डोंगरावर चढणे, मैदानावर खेळणे अशा ॲक्टिव्हिटींची त्यांना सवय लावा. घरातल्या कुठल्याही लहान मोठ्या निर्णयामध्ये मुलांना सहभागी करून घ्या. ते लहान आहेत, त्यांना काय कळतं असं म्हणून मुलांना दुर्लक्षित करू नका. शिवाय एखादी गोष्ट खरेदी करण्याची असेल किंवा घरात काही बदल करायचे असतील तर त्या प्रक्रियेत मुलांना सहभागी करून घ्या. शिवाय मुलांचं आणि तुमचं नातंही दृढ होईल. आई वडिलांकडे मुलांसाठी वेळ असायलाच हवा. मुलं लहान असतानाच आपल्या आई वडिलांची छबी मनात कोरत असतात. ती छबी मनात साठवूनच ते मोठे होतात. त्यामुळे मुलांसमोर वागताना आई वडिलांनी संयम तर बाळगावाच, शिवाय त्यांना योग्य वेळही द्यावा. मुलांचे छंद ओळखा, त्यांना त्यांचे छंद जोपासण्यात मदत करा. शिवाय आपल्या छंदाविषयी मुलांशी बोला. अशाने तुमची आणि त्यांची छान मैत्री होईल. मुलांच्या मनात अनाठायी भीती घालू नका. आई वडील मुलांना नेहमी म्हणत असतात की तू हे केलंस तर मी तुला सोडून जाईल, की तू असं वागलास मी तुझ्याशी बोलणार नाही. अशा धमक्यांनी मुलं नेहमी भीतीच्या सावटाखाली वावरतात. हे भय मुलांचं मन पोखरत राहतं आणि मुलं मानसिकरित्या सबळ होत नाहीत.
मुलांना आवश्यक गोष्टींची स्पष्ट आणि वास्तव कल्पना द्या. त्यांना उगीच घाबरट बनवू नका. मुलांचे आईवडील परस्परांवरचं प्रेम मुलांसमोर व्यक्त करताना संकोच करतात. त्यांना वाटतं अशाने मुलांवर त्याचा वाईट परिणाम होईल, पण हा चुकीचा समज आहे. प्रेम व्यक्त केल्याने मुलांवर त्याचा अजिबात वाईट परिणाम होत नाही. उलट त्यांना प्रेमाचं महत्त्व कळतं. प्रेमाचं महत्त्व समजलेली माणसं नम्र होतात. शिवाय नम्र माणसं चांगला समाज घडवतात. कधीही मुलांवर हात उचलू नका. नेहमी लक्षात ठेवा, कोणालाही मारझोड करणं ही मानसिक विकृती आहे. अशाने मुलं तुमच्यापासून लांब जायला लागतील. शिवाय तुमच्यावर विश्वास ठेवणं सुद्धा बंद करतील. तुमचा आदर करणं तर ते बंद करतीलच, शिवाय तुमच्याशी खोटं देखील बोलू लागतील. घराबाहेर समाजामध्ये वावरताना तुम्ही विविध भूमिकांमध्ये वावरत असता. तिथे तुम्ही कधी मालक असता, तर कधी नोकर, कधी मोठे अधिकारी असता, तर कधी सर्वसामान्य कामगार. पण या सर्व भूमिका तुमच्या घराबाहेरच्या भूमिका आहेत. घरात तुम्ही केवळ आईवडील आहात. त्यामुळे घराबाहेरच्या भूमिका घराबाहेरच ठेवा. मुलांसमोर येताना नेहमी आई वडील म्हणूनच या. प्रत्येक मुलाचा मेंदू आणि प्रत्येक मुलांचं मन वेगळं असतं. त्यामुळे दुसऱ्या मुलांची तुलना आपल्या मुलाशी करू नका. एखादा मुलगा एखाद्या ठराविक गोष्टीत जर यशस्वी होत असेल, तर आपल्याही मुलाने त्याच गोष्टीत यश मिळवावं अशा अनाठाई गोष्टी त्यांच्यावर लादू नका. त्यांच्यातल्या सुप्त गुणांना ओळखा आणि त्यातच त्यांना मोठं होऊ द्या. लक्षात ठेवा, कोकणातल्या मातीतच हापूस पिकणार आहे आणि नागपूरच्या मातीत संत्री. आपण जर हे बदलायचा प्रयत्न केला तर नुकसान आपलंच होणार आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.